सोबत पण असंच होतं का? सकाळपासून जी धावपळ सुरू होती ती रात्रीपर्यंत संपतच नाही. सकाळी लवकर उठायचं, मुलांचा डबा, घर सांभाळायचं, बाकीची जबाबदारी किंवा ऑफिस आणि त्यानंतर रात्री थकून जेव्हा घरी येता, तेव्हा खरं तर दुसऱ्याच कामाला सुरुवात होते. किचनमध्ये जायचं, रात्रीचं जेवण बनवायचं, घरातला पसारा उरकायचा, कपड्यांच्या घड्या घालायच्या आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करायची. कधी-कधी असं वाटतं ना, जीवन म्हणजे फक्त कामांची एक मोठी लिस्ट बनून राहिली. शरीर थकून जातं आणि मन पण थकून जातं. आणि सगळ्यात जास्त अवघड केव्हा वाटतं माहितीये? जेव्हा हे सगळं कोणाला दिसत नाही, की एक माणूस पूर्ण दिवस कितीतरी गोष्टी मॅनेज करत आहे. पण खरं सांगू का? घर सांभाळणं दरवेळेस या कारणामुळे अवघड नाही वाटत, की काम खूप आहे. कधी-कधी अवघड यासाठी होतं, कारण आपलं सगळं हे विदाऊट प्लॅनिंगचं चाललेलं राहतं. तर नमस्कार, मी आरती. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर जर असाल, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा प्रत्येक काम हे लास्ट टायमिंगला केलं जातं आणि प्रत्येक गोष्ट इकडे-तिकडे पडलेली असते, तेव्हा आपल्याला समजत नाही, की पहिल्यांदा काय काम करायचं आणि नंतर. छोटी-छोटी कामं मग नंतर खूप मोठी वाटायला लागतात आणि हेच कारण आहे, की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगाचा ठरणार आहे. कारण मी आज तुमच्यासोबत अवघड रुटीन आणि किंवा कठीण टाइम टेबल शेअर नाही करणार. आज आपण साध्या आणि प्रॅक्टिकल अशा सवयींबद्दल बोलणार आहे, ज्यामुळे तुम्ही थोडा टाइम वाचवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला नेहमी थकून जाण्यापासून वाचवू शकता. आज आपण बोलणार आहे कसं बिझी शेड्यूलमध्ये घराला नीट ऑर्गनाइज करू शकतो. हा व्हिडिओ खास करून जॉब करणाऱ्या महिलांसाठी, बिझी आयांसाठी आणि सगळ्या लोकांसाठी आहे, जे घरातल्या जबाबदारीमध्ये स्वतःसाठी थोडीशी शांतता आणि निवांतपणा शोधत आहे. आणि तुम्हाला पण वाटतं ना, घराची कामं थोडी सोपी व्हावीत आणि जीवन पण धावपळीत नाही, तर नीट बॅलन्स जगावं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर आता व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, घरातली सगळी कामं सतत डोक्यात ठेवायचा प्रयत्न करू नका. बऱ्याच महिला दिवसाची छोटी-मोठी कामे आपल्या डोक्यात ठेवतात. कुठल्या दिवशी ब्लँकेट धुवायचेत, केव्हा राशन संपेल, कधी मुलांचे प्रोजेक्ट सबमिट करायचे, केव्हा किचन साफ करायचे, कुठलं सामान आणायचे, कोणत्या दिवशी कोणतं एक्स्ट्रा काम करायचे आणि हळू काय होतं, हा मेंटल लोड एवढा वाढतो, की काम करायच्या अगोदरच आपण थकून जातो आणि शरीराच्या अगोदर आपलं मनच थकून जातं. एक छोटी सवय लावून घ्या. चेकलिस्ट बनवायची. तुम्हाला त्यासाठी फॅन्सी बोर्ड किंवा फॅन्सी डायरीची गरज नाही. एक छोटंसं नोटबुक किंवा मोबाईलमधली नोट किंवा किचनमध्ये लावलेला एक छोटासा व्हाईट बोर्ड, यातलं तुम्ही काही पण यूज करू शकता. यात तुम्ही घरातली महत्त्वाची कामे लिहू शकता. ब्लँकेट कधी धुवायचं, किचनचं डीप क्लीनिंग कधी करायचंय, किराणा कधी भरायचंय, कुठलं सामान संपलंय, कोणत्या दिवशी कोणतं एक्स्ट्रा काम करायचंय. जेव्हा तुम्ही कामांची लिस्ट बनवताल ना, तेव्हा तुमच्या डोक्याला होणारा विनाकारणाचा त्रास कमी होतो. सारख्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत नाही आणि सगळ्यात चांगलं हे, की तुम्हाला समजेल की कोणतं काम महत्त्वाचं आहे आणि कोणतं काम नंतर पण करू शकतो. घर मॅनेज करणं फक्त मेहनतीचंच नाही, तर प्लॅनिंगचं पण काम आहे. घराची साफ-सफाई. आता हे काम कधी अवघड होतं माहितीये का? जेव्हा पसारा करणारे हात अनेक आणि उरकणारा हात फक्त एक. मग झाडू मारणं आलं, फरशी पुसणं आलं, धुणं, भांडी आणि रोज सेम रुटीन. खास करून वर्किंग महिला किंवा आयांसाठी हे सगळं परफेक्ट करणं जरा अवघडच जातं. मल्टीपर्पज क्लिनिंगसाठी एकच स्प्रे तयार करायचा. किचनसाठी वेगळा स्प्रे असतो, बाथरूम क्लिनिंगसाठी वेगळा, काचेसाठी वेगळा. तर एक स्प्रे तयार करायचा. तो कसा? तर 2 चमचे कोणतंही डिश लिक्विड घ्यायचं, थोडंसं व्हिनेगर आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. आता हे सगळं ना एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि मग हे तुमचं ऑल पर्पज क्लीनर तयार आहे. हे तुम्हाला डेली क्लीनिंगमध्ये खूपच मदतीचं ठरतं आणि याने तुमच्या बऱ्याच गोष्टी लवकर आणि झटपट अशा क्लीन होऊ शकतात. प्रत्येक
माणूस प्रत्येक गोष्टीतच परफेक्ट नसतो आणि हे नॉर्मलच आहे. कोण स्वयंपाकात चांगलं असतं, तर कोण क्लीनिंगमध्ये, कोण मुलांना छान सांभाळतं, तर कोण किराणा किंवा बाहेरची छोटी-मोठी कामं मॅनेज करू शकतं. आणि सिंपल आणि उपयुक्त गोष्ट सांगू का? एक क्लीनिंग बास्केट बनवायची. बऱ्याच वेळा काय होतं, काहीतरी साफ-सफाईचं काम निघतं आणि निम्मा वेळ ना क्लिनिंगचं सामान शोधण्यात जातं. कधी कापडच मिळत नाही, तर कधी स्प्रे आणि कधी ब्रश, काही ना काही शोधावं लागतं. कारण ते एका जागी नसतं आणि ते सापडत नाही म्हणून आपण ती साफ नंतर वरती ढकलून देतो. म्हणून एक बास्केट किंवा एक बॅग तयार करायची. त्याच्यामध्ये स्प्रे बॉटल, सफाईचे कपडे, ब्रश, टिश्यू किंवा वाईप किंवा अजून तुम्ही काही क्लिनिंगसाठी यूज करता, ते ठेवून द्यायचं. हे सगळं जर एका जागी असलं, की सफाईचं काम आपलं पटकन होतं. धुण्याचं काम हे दरवेळेस कंटाळवाणं का होतं माहितीये का? कारण ते काम ना कधी पूर्णच होत नाही. आज कपडे धुतले, की उद्या परत नवीन कपडे जमा होतात. मुलांचे कपडे वेगळे, ऑफिसचे कपडे वेगळे, टॉवेल, बेडशीट्स, डेली यूजचे कपडे वेगळे आणि हे जर वेळच्या वेळी नाही झालं ना, तर आठवडाभर डोक्याला ताण होतो. पण खरं तर हे सगळं प्लॅनिंगनुसार केलं ना, तर धुण्याचा मोठा प्रश्न चुटकीसरशी सॉल्व्ह होतो. ज्या दिवशी ब्लँकेट वगैरे वॉश करायचे, तेव्हा बाकीचं जडाचं काही काम करायचं नाही. आठवड्यातून 2 दिवस हे एक्स्ट्रा धुण्यासाठी रुटीननुसार फिक्स करायचं. कपडे जर मशीनला लावायचे झाले, तरी काम काही संपत नाही. कपडे सुकवायचे, परत घड्या करायच्या, परत त्या जागेवर ठेवायचं, हे सगळं येतच. म्हणून त्यामध्ये महत्वाचं आहे, जर मशीनला तुमच्या टायमर असेल, तर रात्रीचे कपडे मशीनमध्ये टाका, म्हणजे सकाळपर्यंत ते टायमरनुसार धुवून निघतील आणि त्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल. एक छोटी आणि गेम चेंजिंग सवय, ती म्हणजे बाथरूम यूज करून झालं, की ते लगेचच क्लीन करायचं. कारण काय होतं बाथरूममध्ये साबणाचे डाग, पाणी, मुलांकडून सांडलेलं कोलगेट आणि धूळ साचून ना त्याच्या बाथरूममध्ये डाग पडतात आणि ते जर आपण लवकरात लवकर क्लीन नाही केले, तर मग बाथरूमचं डीप क्लीनिंग करावं लागतं. मग ते खूपच त्रासदायक होतं. वॉश बेसिन पण आपलं जर घाण झालंय असं वाटलं, की ते लगेचच क्लीन करून घ्यायचं. पाय पुसणे वापरणे. मेन डोअर आणि बाथरूमच्या बाहेर चांगल्या प्रकारची मॅट ठेवायची. त्यामुळे काय होतं धूळ आणि माती तिथंच थांबते. झाडू मारताना पण ती मॅट झटकून रोजच्या रोज तिथून झाडू घ्यायचा. त्यामुळे घर पुसताना ना आपल्याला जास्त त्रास होत नाही. होतो. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तर तुम्हाला कपडे इस्त्री करणं हे काम अजून एक्स्ट्रा पडतं. घरातलं एवढं काम करून पण परत इस्त्रीसाठी उभं राहणं हे फारच त्रासदायक होतं. म्हणून प्रत्येक काम स्वतःनंच केलं पाहिजे, हा हट्टाहास सोडायचा. जर तुमच्या एरियामध्ये इस्त्री सर्व्हिस असेल अवेलेबल किंवा बजेट पण जर बसत असेल ना, तर काही कपडे तुम्ही बाहेरून इस्त्री करून आणायची आणि जर तुम्हाला ती घरातच करायची असली, तर रोज-रोज न करता आठवड्याचे 1-2 दिवस फक्त त्या कामासाठी द्यायचे. तेव्हाच घर वाटतं जेव्हा घरातले फक्त सोबत राहत नाहीत, तर खरोखर एकमेकांच्या सोबत असतात आणि एकमेकांची साथ देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घर सांभाळता-सांभाळता स्वतःला विसरू नका. सगळ्यांना पाहण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो आणि हळू ही सवय आपल्याला आतून तोडून टाकते. सेल्फ केअर इज मोस्ट इम्पोर्टंट. त्यासाठी या सवयी लावा. हेल्दी खाणं खावा जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये एनर्जी राहील. प्रॉपर झोप पूर्ण करा कारण त्याच्यामुळे ना तुमची दिवसभर चिडचिड होणार नाही. थोडंसं वर्कआउट वॉक किंवा योगा करा. त्याने तुमची बॉडी ऍक्टिव्ह आणि माइंड फ्रेश राहील. स्वतःचं हेअर आणि स्किन ला पूर्णपणे इग्नोर करू नका. हे फक्त दिसण्यासाठी नाही तर स्वतःला महत्त्व देण्यासाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनेलला